छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथे जादूटोणा करण्याचा प्रकार घडला आहे। निवडणुकीमध्ये आपला प्रतिस्पर्धी हरावा यासाठी हा जादूटोणा केला गेला असा बोलला जात आहे। आपण जर पाहिलं तर जादूटोणा केल्याने कोणाचं चांगलंही होत नाही आणि कोणाचं वाईटही होत नाही। त्यामुळे जादूटोणा हा फक्त भ्रम आहे आणि जादूटोणा केल्याचा कोणाला फायदा होत नाही असं बोलल्या जात आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर निवडणुकांमध्ये असे प्रकार आता घडल्यामुळे कुठे ना कुठे विरोधकांमध्ये किंवा प्रतिस्पर्ध्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला आपल्याला मिळत आहे। आता हे करणारे लोक तुम्हालाही माहिती आहे की जादूटोणे करणारी कंपनी कोणती आहे, अमावस्या पौर्णिमाला। पण शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे, प्रबोधनकारांच्या विचाराचा आहे। अशी जादूटोणे प्रबोधनकारांच्या विचारामध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचारात कुठेच नव्हते आणि त्याचे इफेक्ट जो असा विचाराने काम करणार त्याच्यावर कदापि होणार नाही। सुया लिंबू टाचण्या टोचून जर असा जर उमेदवार विजय होत असेल तर प्रचार करायचा कशाला? मग आपल्या विरोधात जे काही उमेदवार असतील ना त्यांच्या घरासमोर असे लय मोठे लिंबू टाकायचे आणि प्रचारालाच जायचे नाही ना। हे अंधश्रद्धावाने जे काही कोणी करत असतील हे गैर आहे, चुकीचं आहे। अशाने कोणताही फरक पडत नाही। असं फूक केल्याने जर उमेदवार निवडून येत असतील तर मग निवडणुकीला अर्थ राहिला नसता, लोक तसेच निवडून आले असते। हे अंधश्रद्धा जो काय बाळगतात हा त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये निवडणुकीच्या वेळी एक प्रकार घडला ज्याच्यामध्ये जादूटोणा करण्याचा तो प्रकार आहे आणि त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले आहेत। कसं बघता याच्याकडे? संभाजीनगरात हा प्रकार घडलाय, नेमकं काय काय तिथे होतं? हे बघा, पैठणमध्ये जो प्रकार घडला आहे, खरं तर ज्याच्या घरापुढं तो घडलाय तो एक उमेदवार आहे असं आहे आणि तो उमेदवार पडावा म्हणून कोणीतरी विरोधकांनी एका टोपलीमध्ये 2 काळ्या बाहुल्या केलेल्या होत्या। त्यांना दोघा पती पत्नीचे फोटो लावलेले होते, लिंबू मिरच्या विविध कडधान्य वगैरे त्यात टाकलेलं होतं। कारण असं काही केल्यामुळं का सदर उमेदवार हा निवडणुकीमध्ये पराभूत होऊ शकतो असं त्यांचा समज असावा, पण खरं तर गैरसमज आहे। कारण असं काही केल्यानं कोणाचं चांगलंही होत नाही आणि कोणाचं वाईटही होत नाही। कारण मंत्रतंत्रानं कोणाचं चांगलं होतं असं वाटत असतं किंवा असं काहीतरी केलं म्हणजे कोणाचं वाईट करू शकतो असं वाटत असतं, पण जो करतो ते त्याचं चांगलंही होत नाही, ज्यासाठी करतो त्याचं वाईटही होत नाही। त्यामुळे हे केवळ अशा लोकांवर एक प्रकारची भीती पसरवली जाते, कारण हजारो वर्षांचा परंपराचा पगडा आपल्या मनावर आहे। पण असं काहीतरी केलं का माणूस घाबरतो आणि त्या भीतीपोटी काहीतरी करायला तयार होतो। त्यामुळं माझं नागरिकांना असं विनंती असेल का असा प्रकार जरी तुम्हाला त्या निदर्शनास आला तरी तो खरा मानू नये, त्याला घाबरू नये। कारण जे मगरे म्हणून आहेत त्यांच्या घरासमोर झाल्यानंतर त्यांचा मला फोन आला होता। अक्षरशः त्यांनी त्या टोपलीतले त्या दोघांच्या पतीपतीचे फोटो काढून घेतले आणि पुन्हा जाळून टाकलंय, कारण त्यांनाही माहित होतं का याला नष्ट केल्यामुळे काही फरक पडतोय म्हणून। त्यामुळं असे प्रकार वारंवार होत राहतील, कारण ज्याला भीती आहे किंवा ज्याला घाबरायचंय त्यासाठी ते करतील। पण जादूटोणा, मंत्रतंत्र, काळी बाहुली असे केलं जातं हे केवळ आपला स्वतःचा स्वार्थ साधावा आणि दुसऱ्याला त्याचं काहीतरी नुकसान व्हावं म्हणून केलं जातं। तर तसं नाही, हे समाजाला समजून घेतलं पाहिजे असं आम्ही संघटनेच्या वतीनं आवाहन करतोय। बरं, ग्रामीण भागात आजही या गोष्टीला खरं मानलं जातं किंवा अनेक गैरसमज आहेत, तर अशा वेळी नेमका तुमचा सल्ला काय असेल? कारण की लोकांना असं वाटतं की बाबा त्या गोष्टी घडल्या म्हणजे त्याला हात लावू नये किंवा त्याच्या जवळ जाऊ नये। नाही, मान्य, हात लावू नये किंवा जवळ जाऊ नये। कारण काही गोष्टी आता जसं कालची घटना घडली आहे तर तिथं हात लावून काढले काही फरक पडला नाही, पण बऱ्याचदा खाण्यापिण्यात होऊ शकतं, कारण त्यात काय केमिकल टाकलं सुद्धा माहित नसतं। जवळ गेल्यानं किंवा हात लावल्यानं काही फरक पडत नाहीये। माणूस केवळ घाबरतोय, कारण कोणत्याही व्यक्ती आपल्याला वाटतं का आपल्या काही माणसाला मरणाची भीती असते, तो घाबरतो आणि म्हणून दूर दूर पळतो।
तुम्ही जाऊन त्याची जर शहनिशा केली, कारण त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यावेळेस तुम्ही तपासून बघाल त्यातलं काय 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 आहे ते त्यांना काही होणार नाही. जेव्हा तुमच्या मनावर पटेल तर खरंच काही होणार नाही. पण तुम्ही घाबरलात, मग तुम्ही ठेस लागून जरी पडला तरी वाटतं का आपण त्याला हात लावला म्हणून ठेसलं आपल्याला ती म्हणजे शिक्षा तो झाली. मानसिक एक प्रकारे मनाचं सगळं काही गोष्टी आहेत Yes, yes, समजा. बिलकुल मनाच्याच आहेत. कारण बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण काय जो विचार करतोय आणि तो विचार तो मानसिक त्या माणसाला अशा प्रकारे होते का म्हणतो नेहमी त्याच प्रकारचा विचार केल्यानं माणसाच्या मेंदूतील रसायनची ढवळ होते. माणूस अपराधी मनानं वागू लागतो आणि मनोविघडून तो मनोरूप बनतो. हे मानसिक आजाराचे लक्षण कधी कधी असतात आणि तेव्हा ते वाहत जातात, दुसरं काहीच नाही. बरं, कायद्यामध्ये काय तरतूद आहे या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर ज्याने ह्या गोष्टी केल्यात त्या काही कायद्यानुसार काही सजा आहे काय? जो आता डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे त्या अंतर्गत त्याला सजा होऊ शकते. जो करणारा व्यक्ती का जी सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडू शकते किंवा पोलिसांनी तपास केला सापडला तर त्यावर त्याला सजा होऊ शकते. त्याच्यावर गुन्हा नोंदता येऊ शकतो आणि हा अजामीन पात्र गुन्हा आहे विशेषतः. बरं. त्यामुळं ते पोलिसांनी पुढाकार घेऊन तर करणाऱ्या व्यक्तीला शोधलं पाहिजे आणि त्याला सजा देणं काय गरजेचं आहे, कारण असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांना पुढाकार घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. माझा शेवटचा प्रश्न, जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा काय करायचं असते? पहिली स्टेप म्हणजे काय करावं? पोलिसांना कॉल करावा का कोणाचा सल्ला घ्यावा? नेमकं सगळ्यात अगोदर ती हे की ज्याच्या घरासमोर घडतंय त्याचं समुपदेशन होणं गरजेचं आहे, कारण तोच घाबरलेला असतो, त्याचे कुटुंबीय घाबरले असतात. दुसरी गोष्ट, त्याला कशाला अगोदर ज्या व्यक्तीच्या घरात घडते त्यांनी स्पर्श न करता अगोदर पोलिसांना कळवणं किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळवणं गरजेचं आहे. म्हणजे आले म्हणजे त्याला कदाचित होऊ शकते त्यावर ठसे येऊ शकतील, कारण आपल्याला जर तो करणारा व्यक्ती शोधायचा असेल तर तो पुरावा नष्ट व्हायला नको. त्याचे व्हिडिओ काढणं गरजेचं आहे, फोटो काढणं गरजेचं आहे. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते गेले किंवा पोलीस गेले तर शोधतात बरोबर कोण करतं काय करतंय, त्याचा तपास लागतोच. उशीर लागतो पण लागू शकतोय. त्यामुळं न घाबरता ठामपणे उभं राहून त्यामुळं आपल्याला काही होणार नाही हे मनाला एकदा ठामपणे आपण मिळवलं तर काहीच होणार नाही. त्या भीती निघाली आणि ती निघणं पण गरजेचं आहे असं मला वाटतंय. नक्कीच आपण जर पाहिलं तर जादूटोणा ह्या गोष्टी फक्त समाजामध्ये एक भीती पसरवण्यासाठी असतात. त्याने कोणाचा फायदाही होत नाही आणि कोणाचं नुकसानही होत नाही. आजही या गोष्टी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र निवडणुकीमध्ये सुद्धा अशा गोष्टी घडणं म्हणजे खरंच कुठेतरी समाज म्हणून या गोष्टीला आणखीनच लोक प्रोत्साहन देत आहेत का हे पाहावं लागेल. मी राम बुधवंत, नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर.